चला तर आज आपण बघणार आहोत झटपट होणारा पाटवडी रस्सा. एकदम दिसायला मटणासारखा आणि खायला पण तसाच. तर आता आपण या भाजीची रेसिपी बघूयात आणि साहित्य बघून घेऊयात. लसूण, जिरं, मिरची आणि कोथिंबीर हे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेऊयात. पाणी न टाकताच आपण ते बारीक करून घेतले आहे. त्यानंतर इथं 1 वाटी बेसन घेतले आहे मी आणि परत अर्धी वाटी बेसन घेतले आहे, म्हणजे 1.5 वाटी बेसन घ्यायचे आहे. आपण मग बारीक केलेले वाटण त्यात घालून ते बारीक करायचे आहे. थोडा ओवा, हळद आणि चवीनुसार मीठ हे टाकून आपण ते सगळं मळून घेऊयात. परातीला आधीच तेल लावून घ्यायचं आहे, कारण का खाली पीठ परातीला चिकटून बसते, म्हणून थोडं तेल लावून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीनुसार ते पीठ मळायचे आहे. परत हाताला थोडे तेल लावून पीठ मळून घ्यायचे आहे. त्यानंतर पळपाटावरती आपण कणकेला पीठ लावून ते पोळीसारखे लाटून घ्यायचे आहे. पोळीसारखे एकदम पातळ पण नाही लाटायचे, मीडियम थोडे जाड ठेवायचे, जास्त पण जाड ठेवायचे नाही, नाहीतर मग ते खायला छान लागत नाही. आणि आपण जर जास्त जाड नाही ठेवले तर ते पटकन रश्श्यामध्ये शिजतात. त्यामुळे पातळच ठेवायचे थोडे. तुम्हाला जसा आकार पाहिजे तसा तुम्ही करून घेऊ शकता. मी हा डायमंड शेपमध्ये केला आहे. चला तर आता आपण रश्श्यासाठी वाटण करून घेऊयात. मी ते मीडियम आकाराचे 2 कांदे घेतले आहेत, ते चिरून घेऊयात. कांदा, खोबरं, 1 चमचा जिरे, 1 चमचा धने आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या हे आपण सगळं आता एक करून भाजून घेऊयात. कांदा चांगला काळा होईपर्यंत भाजायचा आहे थोडे तेल टाकून. या पद्धतीने कांदा आपण भाजून घेतलेला आहे. त्यानंतर आपण खोबरं भाजून घेऊयात. खोबरं भाजून झाल्यानंतर धणे, जिरे, लसूण हे आपण भाजून घेऊयात. ते भाजून झाल्यावर आता आपण हे सगळे वाटून घ्यात. कोथिंबीर न टाकता आधी पहिले आपण हे बाकीचे सगळे बारीक करून घेऊयात. मग परत कोथिंबीर टाकून आपण वाटण तयार करून घेतले आहे. कढईमध्ये 2 ते 2.5 पळी मी तेल टाकले आहे. त्यानंतर फक्त जिरे टाकायचे आहे, मोहरी टाकायची नाही आहे. मग जिरे तडतडल्यानंतर ना आपण वाटण घालून घेऊयात. ते पण चांगले परतून घेऊयात. भांड्याला थोडं वाटण राहिलं होतं, पाणी टाकून मी ते वाटणामध्ये टाकून घेतले. असे कडेला ते सुटेसपर्यंत आपण ते वाटण परतून घ्यायचे आहे. थोडी हळद, गोडा मसाला, कांदा मसाला, लाल तिखट, धणे पावडर आणि मीठ मसाला हे सगळे टाकून घ्यायचे आहे. ते पण नंतर चांगले परतून घ्यायचे आहे. आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे आहे तेवढे आपण पाणी टाकून घेऊयात. गरम पाणी टाकले तरी तुम्ही चालेल. मग इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतले आहे. आता आपल्या रश्श्याला उकळी आली आहे. उकळी आल्यानंतर ना आपण आता रश्श्यामध्ये एक वडी सोडूयात. आता इथं आपल्या सगळ्या वड्या रश्श्यामध्ये सोडून झालेल्या आहेत. आता आपण कढईवरती झाकण ठेवून आपण ते थोड्या वेळ शिजून देऊयात. 7 ते 8 मिनिटे ह्याला शिजून देऊयात आपण. आणि शिजून झाल्यानंतर मस्त रश्श्यावरती मस्त कोथिंबीर टाकून आपण ते सर्व करूयात. दिसतोय की नाही एकदम मटणासारखा रस्सा. तर मग तुम्ही कधी करून बघताय? जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, तुमची भाजी कशी झाली ते कमेंट करून सांगायला विसरू नका.